नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण भगवान शंकरांची 12 ज्योतिर्लिंग तसेच त्यांची माहिती आणि त्यामध्ये गुपित असलेले रहस्य याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। पहिलं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे सोमनाथ। सोरटी सोमनाथ प्रख्यात असलेले हे मंदिर पुराण प्रसिद्ध आहे। हे मंदिर सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात समुद्रकाठी वेरावळ बंदरापासून प्रभासपट्टण 5-6 किलोमीटर अंतर आहे। त्या प्रभासपट्टणला सोमनाथाचे मंदिर आहे। क्षय नाहीसा होण्याकरता म्हणजे चंद्राने म्हणजे सोमाने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले। चंद्राला या ठिकाणी पूर्ण प्रभा प्राप्त झाली म्हणून या ठिकाणाला प्रभासपट्टण हे नाव दिलेलं आहे। दुसरे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन। हे ठिकाण आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात नंदी कोटकूट तालुक्यात आहे। रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेला भेटण्यासाठी पार्वती म्हणजेच मल्लिका व अर्जुन म्हणजे शंकर येथे आले। त्यावरून मल्लिकार्जुन असे नाव या ज्योतिर्लिंगाला प्राप्त झाले। या श्रीशैल्य पर्वताला शृंगेरी शृंग श्री पर्वत अशी नावे असून याच्या पलीकडे काही अंतरावर पाताळगंगा आहे। या पवित्र तीर्थकुंडात लाखो शिवभक्तांना स्नान करून श्रीशैल मल्लिकार्जुन या दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात धन्यता वाटते। तिसरं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे महाकालेश्वर। हे स्थान मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी पुराण प्रसिद्ध असणारी उज्जैनी या नगरामध्ये ज्योतिर्लिंगाचे 2 मंदिर आहे। याचे वर्णन महाभारत, स्कंदपुराण, मत्स्यपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये आलेले आहे। हे प्राचीन मंदिर देवाचा शिल्पकार विश्वकर्मा या नावाने रचले आहे अशी आख्यायिका आहे। तसेच हे स्थान मोक्षदायिका सप्तपुऱ्यापैकी एक असून आणखी शिवलिंगे, अष्टभैरव, नवग्रह, शेकडो देवतांची मंदिरे येथे असून हजारो भाविक पवित्र क्षिप्रा नदीत स्नान करून या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील घेतात। चौथं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे ओंकार किंवा अमलेश्वर। मध्य प्रदेशात विंध्याचलाच्या परिसरातील नर्मदा नदीच्या दुभंग झालेल्या बेटावर टेकडीवर दक्षिण उत्तर तीरावर ओंकारेश्वर व अमलेश्वर असे 2 मंदिरे आहेत। माधांत राजाने येथील शंकराची आराधना केली म्हणून या क्षेत्राला ओंकार मांधाता असेही नाव आहे। या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पिंडीभोवती साळुंकेत खोलगट जागेत नर्मदेचे पाणी सतत वाहत असते। तसेच गौरी सोमनाथ व भैरवशिला ही स्थाने असून या प्रभावाला व बेटाला ओम असा आकार प्राप्त झालेला आहे। तेव्हा नर्मदा परिक्रमा करणारी विशेष ओंकाराला प्रदक्षिणा घालण्यात व येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात पावन होऊन धन्यता मानतात। 5वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे परळीचा वैद्यनाथ। मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अंबेजोगाई पासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर परळी हे गाव वसलेले आहे। गावाच्या बाहेर डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर ब्रह्मा, वेणू, सरस्वती या 3 नद्या येथे आहेत। वैजनाथ या नावाने प्रख्यात असे हे ज्योतिर्लिंगाचे प्रसिद्ध स्थान आहे। या ठिकाणी कुष्ठरोगापासून मुक्त होण्यासाठी पुष्कळ रोगी येथे येतात। अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। येथेच जगमित्र नाग यांची समाधी, मार्केंडेय तीर्थ, हरिहर तीर्थ व गोपीनाथ यांचे मंदिर आहे। या वैजनाथाला अमृतेश्वर व धन्वंतरी असेही नाव आहे। मंदिरापर्यंत चांगल्या पायऱ्या असून अनेक शिवभक्त या वैजनाथाचे दर्शनासाठी येतात व आनंदी होतात। त्यानंतर 6वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे भीमाशंकर। हे स्थान पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात असून खेड जुन्नरहून थेट भीमाशंकराच्या मंदिरापाशी रस्ता जातो। भीमाने राक्षसाचा वध केला म्हणून भीमाशंकर नाव प्रसिद्ध झाले। येथील दाट अरण्यात वाघ, जंगली स्वापदे आहेत। तसेच वनौषधी येथे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात। शिवरात्रीला येथे यात्रा भरते, त्यावेळी मात्र हा भाग फुलून दिसतो। इतर वेळी ही भक्तजन दर्शनासाठी येतात आणि जातात। तर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिनाभर इथे खूप गर्दी असते। येथे भीमा नदीचे उगम स्थान असून भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर या नावाने हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे। त्यानंतर 7वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे रामेश्वर। दक्षिण भारतात तमिळनाडू राज्यातील समुद्र तीर्थ आणि श्री शंकरांचे ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। हे तीर्थ या वालुकामय बेटावर श्रीरामाने रामेश्वर हे वालुकालिंग स्थापन केले। अशा स्कंदपुराण, शिवपुराण या ग्रंथांमध्ये मुख्य कथेला जोडून अनेक कथा प्रसिद्ध आहे। 4 धामापैकी हे एक प्रमुख धाम आहे। येथील मंदिर संपूर्ण पाषाणाचे भव्य असे बांधलेले असून आवारात अनेक तीर्थकुंड देखील आहेत।
प्रमुख गाभाऱ्यात रामेश्वर आणि विश्वनाथ अशी 2 लिंगे असून महाशिवरात्रीला येथे फार मोठा उत्सव असतो. अनेक भाविक भक्त या पवित्र स्थानाचे दर्शन घेतात. मात्र येथे गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश नसतो. त्यानंतर 8वं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे औंढ्या नागनाथ नागेश्वर. औंढ्या नागनाथ हे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असून तो सर्व परिसर डोंगर टेकड्यांनी वेढलेला व रमणीय असून वन श्रेणी संपन्न असा आहे. हे मंदिर पांडवकालीन दगडी बांधणीचे भव्य असे असून शिल्प सौंदर्याचा एक उत्तम नमुना येथे आहे. मंदिराभोवती भक्कम तट असून आत प्रशस्त ओवऱ्या आहेत. मात्र नागेश्वराची मुख्य पिंड खोल गाभाऱ्यात असून लहानशा दरवाजाने आत उतरावे लागते. तसेच नागनाथ मंदिराभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती, प्राणी, सैन्य, कथा यांच्या दगडी कोरीव मूर्ती आहे. या सर्व शिलाखंडाचे दर्शन घेऊन मन आनंदी होते. या मंदिरासमोर नंदी नाही, मात्र मुख्य मंदिराच्या मागील बाजूस नंदिकेश्वराचे मंदिर आहे. भगवान शंकराने येथे दारुका राक्षसीचा वध केला म्हणून या परिसराला दारुका वन असे देखील म्हणतात. पाताळातून नागराज वर आले व ज्योतिर्लिंगाची पूजा केली. त्यावरून याला नागेश्वर, नागनाथ अशी नावे पडली. गोमती द्वारकेपासून जवळ द्वारकेला जाणाऱ्या रस्त्यावर जे शिवलिंग स्थान आहे हे ज्योतिर्लिंग आहे असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे. परंतु औंढ्या नागनाथ हेच नागे ज्योतिर्लिंग आहे असे दक्षिणेतील लोकांचे म्हणणे आहे. म्हणून शिवभक्तांनी चिकित्सा न करता दोन्ही शिवलिंगांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन पावन होण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर 9वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशात वाराणसी किंवा काशी हे अत्यंत पुरातन गंगेच्या तीरावर वसलेले नगर आहे. येथील काशी विश्वेश्वर हे स्थान प्रसिद्ध आहे. या काशी क्षेत्रात लाखो भाविक भक्त आपले अनेक धार्मिक विधी करण्यासाठी येऊन गंगा स्नान, विश्वेश्वराचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. तसेच येथील अनेक प्रेक्षणीय घाट, मनसिरे, तपोवन हे स्थळ पाहून हर्षभरित होतात. हे काशी क्षेत्र ज्योतिर्लिंगाखेरीज मोक्षदायिका सप्तपुरीमध्ये काशीपुरीला वेगळेच महत्त्व आहे. येथील गंगोदक म्हणजेच भूलोकीचे अमृत असून व काशी क्षेत्री मृत्यू म्हणजेच मुक्ती, मोक्ष मानले जाते. या क्षेत्री अनेक देवदेवतांचे मंदिरे, दर्शनीय व प्रेक्षणीय ठिकाणे देखील आहेत. त्यानंतर 10वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे पवित्र स्थान महाराष्ट्रात नाशिकपासून 35 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हिमाडपंथी पद्धतीने बांधलेले पुरातन शिवमंदिर आहे. हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध आहे. येथील शिवलिंगावर शंकराची सावंका पिंड नाही. त्या जागी एक उखळासारखा खड्डा आहे व त्यात अंगुठ्या एवढे 3 लिंगे आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची ती 3 लिंगे पुरातन असून त्या शिवलिंगावर एका कपारीतून सतत पाणी झिरपत असते. गोहत्येचे पाप शालनासाठी येथे गौतम ऋषींनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकर प्रसन्न झाले होते व गौतमासाठी आणलेली गौतमी गंगा त्या ब्रह्मगिरीवर उगम पावली असा पुरातन उल्लेख आहे. येथे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी खाली कुशावर्ता महातीर्थ कुंड आहे. त्यात गंगा प्रगट झालेली असून दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ पर्वणी येते. त्यावेळी प्रचंड यात्रा भरते व लाखो लोक कुशावर्ता तीर्थात स्नान करून पावन होतात. तेथे जवळ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी देखील आहे. डोंगर कपारीला गोरक्ष गुफा असून याच गोरक्ष गुफेत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा देखील दिली होती. तसेच या ब्रह्मगिरी पर्वताला भाविक भक्त पुण्य संपादनासाठी प्रदक्षिणा देखील घालतात. प्रदक्षिणा मार्गात रामतीर्थ, प्रयागतीर्थ, नरसिंहतीर्थ असे अनेक पवित्र ठिकाणे देखील आहेत. त्यानंतर 11वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे केदारेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे केदारनाथ हिमालयातील प्रख्यात ज्योतिर्लिंग आहे. हे हरिद्वार व ऋषिकेशापासून 240 ते 225 किलोमीटर अंतरावर आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त 6 महिनेच घेता येते, कारण कार्तिक ते चैत्र या दरम्यान केदारनाथ बर्फाच्छादित असल्यामुळे मंदिर बंद असते. वैशाखात बर्फ वितळल्यावर पुन्हा केदारनाथाचे दर्शन हे खुले होते. ते आश्विन महिन्यापर्यंत चालू असते. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून बसने किंवा प्रायव्हेट गाड्याने जाता येते. त्यातील काही मार्ग पायी चालावा लागतो. हिमालयातील हा मार्ग अतिशय खडतर अवघड आहे. तरी पण श्रद्धेने हजारो भाविक भक्त या पवित्र अशा ठिकाणी येतात.
त्यानंतर 12वे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे कृष्णेश्वर. हे 12वे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात औरंगाबाद येथून पश्चिमेस सुमारे 30 ते 35 किलोमीटर वेरूळ गावाजवळ हे पवित्र दिव्य कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम अत्यंत मजबूत व सुंदर असे आहे. त्यावर दशावतार व अनेक देवतांच्या सुरेख मूर्ती कोरलेल्या आहेत. येथील शिवलिंग पूर्वाभिमुख असून सभामंडपात भव्य नंदिकेश्वर आहे. येथे गाभाऱ्यात दर्शनासाठी अंगावरील कपडे काढून जावे लागते. तसेच येथे शिवरात्री, प्रदोष, श्रावण सोमवार अशा पर्व काळाच्या वेळी मोठी यात्रा देखील भरते. एरवीही अनेक भाविक भक्त या प्रेक्षणीय ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.